नमस्कार मंडळी, आज आपण पनीर मसाला बनवणार आहोत. पनीर मसाला बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागते. मी लसूण घेतला आहे, आलं घेतलेलं आहे, कांदा कापून घेतलेले आहे 2 मोठे, 2 टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतली आहे, पनीर मसाल्याचे एव्हरेस्टचे मी रेडीमेड पॅकेट घेतलेले आहे, पनीर कापून घेतलेलं आहे, बटर घेतलेलं आहे, थोडंसं दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, तमालपत्र घेतलेलं आहे, दही घेतलेलं आहे आणि आपल्याला तेल, मीठ असं आणि तिखट लागणार आहे. आधी सुरुवातीला आपण टोमॅटो जे आहे ते गरम पाण्यामध्ये बॉईल करून घेणार आहोत आणि दुसऱ्या गॅसवरती आपण कांदा गरम करायला ठेवणार आहोत. टोमॅटो बॉईल केल्यामुळे त्याच्यावरची जी साल आहे ती मोकळी होतात आणि टोमॅटो अगदी छान सहज गतीने त्याची साल निघते. आणि थोडंसं तेल टाकून आपण कांदा भाजून घेणार आहोत. अगदी गुलाबी रंगावरती कांदा आला की मग नंतर त्यामध्ये आपण थोडेसे लसूण आणि जे आलं आहे ते आलं आपण कापून ठेवलेलं आहे ते आपण त्यामध्ये घालणार आहोत. आणि दह्यामध्ये जेव्हा तुम्ही पनीर मसाला करतात तेव्हा खूप सुंदर अशी चव येते त्या पनीर मसाल्याला. आणि त्यामध्ये खोबरं वगैरे न घालता मी कशा पद्धतीने करत आहे ते तुम्ही आता बघा आणि करून बघा घरी. खूप सुंदर असं लागतं पनीर मसाला. टोमॅटोला आता बॉईल आलेला आहे आणि बॉईल झाल्यानंतर आपण काय करणार आहोत, थोड्या वेळाने गॅस बंद करून टाकणार आहोत आणि त्यावरची जी साल आहे ती साल काढून आपण ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहोत. खाली मी कांदा, लसूण आणि आलं जे आपण गरम करून घेतलेलं आहे ते टाकलेलं आहे. हे पहा, मी तुम्हाला दाखवते. त्यामध्ये टोमॅटो, कांदा, लसूण आणि आलं अशा पद्धतीने घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी आपण कोथिंबीर देखील घालणार आहोत. मिक्सरमध्ये आपण काय करायचे आहे, हे जे पूर्णच जिन्नस जे आहे ते बारीक करून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर आपण लावून ठेवणार आहोत, गार्निशिंगसाठी आपल्याला वरून टाकावी लागणार आहे म्हणून. आणि आता छान फाईन अशी पेस्ट आपण बनवून त्याआधी आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. थोडंसं मीठ घालण्याने काय होईल, त्याला पाणी सुटेल आणि ते छान असं मिक्स होईल आणि एकजीव होईल. त्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकत आहोत आणि यात आपण मीठ टाकलेलं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि त्या अंदाजाने आपण भाजीमध्ये मीठ टाकायचं आहे. आता आपण दह्यामध्ये सगळे जे मसाले आहेत ते मिक्स करून घेणार आहोत. माझ्याकडे जे मसाले अवेलेबल आहेत ते मी टाकत आहे. त्यामुळे मी एका वाटीमध्ये दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये मी हे जे एव्हरेस्टचे पनीर मसाल्याचे पॅकेट आहे ते 2 घेते आहे. कारण 2 पॅकेट मी का घेते आहे, कारण पनीरचे पॅकेट माझे 2 होते. त्यामुळे मी मसाल्याचे पॅकेट देखील 2 घेते आहे. आणि पनीरला फोडणी देताना मी काय करणार आहे, थोडी बटर आणि थोडं तेल अशा पद्धतीने मी फोडणी देणार आहे. आणि डायरेक्ट तेलामध्ये जर हे मसाले आपण टाकले तर ते जळतात आणि पनीरची जी चव आहे ती चव जरा थोडीशी विचित्र लागते. त्यामुळे आपण दह्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. आता मी हळद घालून घेत आहे आणि 2 चमचे मी तिखट घालून घेत आहे. हे रंगाचं तिखट आहे, काश्मीरी लाल मिरचीचं तिखट आहे. त्यामुळे मी दह्यामध्येच मिक्स करून घेते आहे, म्हणजे आपल्या पनीरला खूप सुंदर असा रंग येईल. आपण थोडंसं यात पाणी घातलं तरी चालणार आहे, कारण आपल्याला हे फोडणीमध्ये घालायचं आहे आणि मसाले जळू नये हाच आपला उद्देश आहे. आणि दह्यामुळे त्या पनीर मसाल्याला खूप सुंदर अशी चव येते. त्यामुळे आपण यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण ते जे मसाले आहे ते मिक्स करून घेणार आहोत. थोडंसं जे दही आहे त्या दह्यात थोडंसं पाणी घालून आपण त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण फोडणी द्यायची आहे. फोडणीसाठी मी पॅन ठेवलेला आहे गॅसवरती. साईडला मी गॅस लावून घेतलेला आहे, पॅन गरम करायला ठेवलेला आहे. फोडणीमध्ये आपल्याला दालचिनी आणि थोडंसं तमालपत्र टाकायचं आहे. बटर देखील मी टाकणार आहे. हे पॅन गरम झालेलं आहे. थोडंसं तेल आणि जे बटर आहे ते बटर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत. आणि आपण डायरेक्ट बटर जर टाकलं पॅनमध्ये तर ते बटर काय चिकटून जातं पॅनला आणि ते जळतं. त्यामुळे आधी तेल टाकायचं आहे आणि मग नंतरच आपण बटर टाकणार आहोत, म्हणजे तेलामध्ये त्या तेलाच्या गरम याच्यामुळे बटर देखील मेल्ट होतं. ही एक टिप्स तुम्ही इथे लक्षात ठेवू शकतात. आणि अशा पद्धतीने जसं जसं पुढे आपली रेसिपी जाईल तसं तसं थोड्या मला ज्या माहिती आहेत त्या टिप्स मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही ही रेसिपी कुठून बघत आहात ते देखील मला सांगा. आपण तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा आपण यामध्ये टाकलेला आहे. थोडीशी कोथिंबीर देखील आपण यामध्ये टाकायची आहे. थोडीशी कोथिंबीर टाकली की नंतर आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे टोमॅटो, कांदा, आलं आणि लसूण, ती पेस्ट आता तेलावरती सुंदर अशी छान खमंग होईपर्यंत आपण परतून घ्यायची आहे.
आणि अजिबात घाई करायची नाही दुसरे मसाले टाकायची. त्यामुळे याला तेल सुटेल तोपर्यंत आपण हे सगळं छान जिन्नस आहे ना तेलावरती परतून घेणार आहोत. अगदी 2 ते 4 मिनटं आपण छान गॅस सिम करायचा आहे आणि या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत आपण छान परतून घ्यायचं आहे. हे पहा आपण हलवून घेत आहोत. आजूबाजूने तुम्हाला दिसतच असेल की मसाल्याला छान तेल सुटत आहे. आणि तेल सुटल्यानंतर आपण पुढची स्टेप जी आहे ती आपण दह्यामध्ये जे मसाले मिक्स केलेले आहेत ते मसाले देखील आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. पण जर गॅस मोठा असला आणि आपण त्यामध्ये दही टाकलं तर ते दही फाटतं. त्यामुळे आता मी तुम्हाला दुसरी एक टिप सांगते आहे की जेव्हा तुम्हाला दही मिक्स करायचं आहे तेव्हा गॅस एकतर बंद करा किंवा एकदम सिम तरी ठेवा. नाहीतर ते दही फाटेल आणि तो जो आपण पनीर मसाला करतो आहे तो चवीला देखील विचित्र लागेल आणि दही फाटल्यामुळे त्याची चव बिघडेल. त्यामुळे अगदी सिम गॅसवर किंवा अगदी बंद केला गॅस तरी चालेल. थोडंसं दही मिक्स करून घ्यायचं आणि 2 मिनटांनी मग नंतर गॅस लावायचा आहे आणि छान अगदी मंद गॅसवरती हे जे सगळं जिन्नस आहे ते छान हलवून घ्यायचं आहे. कारण आपण थोडासा कांदा अगदी थोडाच परतला होता, जास्त आपण परतला नव्हता. त्यामुळे आता या तेलामध्ये त्याला छान त्या मसाल्याला होऊ द्यायचं आहे. आणि जेव्हा तुमचे तेलातले जे मसाले आहे ते रिलीज होतील त्यानंतरच मग नंतर आपण दुसरं जी पनीरचे आपण तुकडे करून ठेवलेले आहे ते टाकायचे आहे. आणि जेव्हा आपण पनीरचं पॅकेट ओपन करतो तेव्हा ते पनीर छान पाण्यात ठेवायचं आहे. कारण पनीरला एक आंबटपणा असतो आणि तो आंबटपणा निघून जावा म्हणून आपण काय करायचं आहे पाण्यामध्ये ठेवायचं आहे. आणि पाण्यात ठेवून झाल्यानंतर ते स्वच्छ नळाखाली देखील धुवून घ्यायचं आहे पनीर. आणि धुवून झाल्यानंतर मग नंतर त्याचे तुकडे आपल्याला जसे हवे आहेत तशा पद्धतीने करायचे. आणि कुणाला शॅलो फ्राय केलेले पनीर आवडतात आणि आमच्याकडे तसले पनीर खाल्लं जात नाही. त्यामुळे मी पनीर न तळताच त्या याच्यामध्ये टाकलेले आहे. आणि या पनीर मसाल्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गार पाणी अजिबात टाकू नका. गरम पाणी जसं तुम्हाला हवी असेल भाजी पातळ वगैरे जसं हवी असेल तशा पद्धतीने तुम्ही पाणी टाका. आणि छान 1-2 मस्त उकळी येऊ द्या आणि मग नंतर पनीर मसाला झाला म्हणून समजायचं. आणि आता आपल्याला फक्त त्यावरती मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर टाकायची आहे. आपण पाण्याच्या अंदाजाने मीठ टाकणार आहोत कारण आधी देखील आपण मसाल्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. हे विसरून आपल्याला चालायचं नाही. त्यामुळे जर आपण आता मीठ टाकणार असाल तर अगदी मोजकंच मीठ टाकायचं आहे. आणि छान उकळी आल्यानंतर आपला पनीर मसाला रेडी आहे. तुम्हाला जर मी बनवून दाखवलेली ही पनीर मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आता आपण झाकण ठेवणार आहोत आणि झाकण ठेवल्यानंतर छान दणकून आपण एक वाफ काढून घ्यायची आहे. त्याआधी आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत. मीठ टाकून झाल्यानंतर छान हलवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ सगळीकडे लागणार आहे. आणि अशा अनेक विविध प्रकारच्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील. आता आपण कोथिंबीर टाकून घेऊया. कोथिंबीरने छान गार्निशिंग करून घेऊया आणि छान दणकून अशी वाफ येऊ देणार आहोत आपण. आता झाकण ठेवलं तरी चालणार आहे. आता झाकण ठेवल्यानंतर आपण त्याला उकळी आल्यानंतर मग नंतर त्याच्यातले मसाले रिलीज होतील. आणि मसाले रिलीज झाल्यानंतर आपण 1 किंवा 2 मिनटानंतर आपण गॅस बंद करणार आहोत. आणि आपला पनीर मसाला बनवून तयार आहे असं आपण म्हणजे समजायचं आहे. सुंदर असा पनीर मसाला मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे. आणि छान उकळी आल्यानंतर त्याचा रंग बदलतो कारण त्यातले जे मसाले आहे ते मसाले रिलीज होतात. या सगळ्यांनी पनीर मसाला खायला. माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.